आज मी केळी शेतकरी आहोत. केळीच्या बगीचा 5,000 खोड आहे, पण जेवढा लागवडीला पैसा लागला त्याच्या निम्मी पैसा आमचा केळीवाल्याचा जमा झाला नाही. शासनाचं अतोनात आमच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि हे जे आज आमचं नुकसान होऊन राहिलं किंवा व्यापारी आमची लूट करत आहे, याकडे शासनानं लक्ष द्यायला पाहिजे. पण शासन लक्ष देत नसल्यामुळे इथले सर्व शेतकरी खूप नाराज आहेत. यावर्षीचे केळीचे बगीचे लागणार होते ते पूर्ण कॅन्सल केले, तरी पण आज या भावामुळे आज 200 रुपये व्यापारी केळीचे भाव सांगून राहिला, तरी पण यायला तयार नाही. एवढे कठीण हाल शेतकऱ्याचे असल्यावरही शासन दुर्लक्ष करत आहे केळी शेतकऱ्याकडे. आणि शासनानं इकडे लक्ष द्यावं अशी सर्व शेतकऱ्याची इच्छा आहे. आणि आज जे शेतकऱ्यावर शेतीवर जे कर्ज आहे, क्रॉप लोन आहे, याच्या इकडेही सरकार कांडाय करत असून शेतकऱ्यासाठी कर्जमाफी हे झालीच पाहिजे. हे सर्व शेतकऱ्यांची इच्छा असून नाहीतर सरकारला काय दाखवायचं आहे तो हा शेतकरी दाखवून देईल. माझी 3 एकर केळी आहे आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावी लागली. आणि व्यापारी येतात, व्यापारी 200 रुपये 250 रुपये क्विंटलनं मागतात. आम्हाला खर्च 3-3.5 लाख रुपये लागलेला आहे विक्री, आणि हे या भावात परवडत नाही. कर्ज खूप झालेलं आहे या केळीमुळे. पूर्ण मेहनत करूनही आम्हाला योग्य भाव किंवा हे मिळत नाही त्यामध्ये. तर सरकारने यावर काहीतरी विचार करा, आम्हाला काहीतरी मदत करावी. यामधून खूप मागे आलेला आहे आम्ही या कर्जामुळे, आर्थिक अडचणी आणि भाव नसल्यामुळे ही केळी काढून टाकावं लागत आहे. पूर्ण या केळीमध्ये एकही म्हणजे माल झालेला आहे, पण व्यापारी येत नाही. आले तरी खूप टाकून भाव मागतात, 200-250 रुपये क्विंटलनी भाव मागतात. हे आम्हाला परवडत नाही या भावामध्ये. तर हे आम्ही काढून टाकत आहे. याकडे सरकारने जरा लक्ष द्यावं.